नमस्कार मंडळी. फायनली लग्नाचा दिवस आला. डे 81. एंगेजमेंट नंतर लगेच आम्ही हळदीसाठी रेडी झालो. फोटोज आणि व्हिडिओज काढले. खरंच हे 2 दिवस आम्ही सेलिब्रिटी सारखे वाटत होतो. सगळेच आमचे फोटो काढत होते. त्यानंतर आमची हळदीची एंट्री झाली. सेटअप खूपच सुंदर होता. बसताच हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच वेळी अँकर पॅडी दादाने काही गेम्स घेतले. सर्वजण स्वतःचं एज विसरून खूपच एन्जॉय करत होते. हळद झाल्यानंतर आम्ही डान्स फ्लोअरवर जॉईन झालो. सगळेच जण हळदीचा डान्स एन्जॉय करत होते. आयुष्यात पहिल्यांदाच मी इतका नाचलो असेल, ते पण स्वतःच्या हळदीमध्ये. शेवटी डीजे रात्री 2 वाजता बंद केला कारण सकाळी लवकर उठायचं होतं. रात्री झोप नीट झाली नाही. बॉडी पण पेन करत होती. सकाळी उठल्यानंतर मनाली पुण्यवचनसाठी रेडी होत होती. लग्न तर साताऱ्याच्याच पद्धतीने होतं, पण आम्ही हा खास विधी ठेवला होता. यानंतर विधी मंडप आणि सप्तपदीचा वॉकवे चेक केला. सेटअप एकदम ग्रँडच दिसत होता. मग रेडी होऊन फेटा बांधला. लुक तर एकदम रॉयलच वाटत होता. थोड्या वेळाने आम्ही श्रीगंधाला निघालो. तिथे देवाच्या पाया पडून मुहूर्तमणी ओवली, लिंबोळ्या एक्सचेंज केल्या आणि नवऱ्याच्या पाठीमागे मारायचा विधी केला. त्यानंतर आला एक खास मोमेंट. मी घोड्यावर बसलो. पहिल्यांदाच घोड्यावर बसण्याचा अनुभव खूपच भारी होता. मन भरून आलं. ढोल ताशाच्या गजरात आम्ही परत विधी मंडपात आलो. घोड्यावरून उतरल्यानंतर मनालीच्या आत्यांनी वळून स्वागत केलं. मंडपात आल्यानंतर 2 मंगलाक्षता झाल्या आणि मग मनालीची एकदम रॉयल एंट्री झाली. हा अंतरपाठ पण आम्ही दोघांच्या नावाचा कस्टमाइज बनवून घेतला होता. फायनली मंगलाष्टका संपल्या. यानंतर आम्ही एकमेकांना हार घातले आणि सगळ्या मुख्य विधी पार पडले. मग आला तो मजेशीर सण. मनालीच्या भावांनी माझा कान पिळला. नंतर देवाच्या पाया पडून आम्ही पुढे आलो. मनालीच्या भावांनी डोर अडवला, शूज लपवायचा प्रयत्न केला, पण मी आधीच तयार होतो. पैसे देऊन एंट्री मिळवली. शेवटी मंडपात येऊन फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मग सगळ्या फॅमिली सोबत बसून जेवण केले. असा हा आनंद, परंपरा, मजा आणि भावनेने भरलेला आमच्या लग्नाचा दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असला तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.